जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा यांचं जीवन चरित्र आपल्या पुढे ठेवण्यासाठी इथं उपस्थित आहे. गायकवाड घराणे बडोद्याचे हे प्रसिद्ध घराणं भारतातील एक राजघराणं. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू सातारा गादीचे वारसदार यांच्या काळामध्ये संभाजीपुत्र शाहू महाराज यांच्या काळामध्ये जी मराठा घराणी उदयास आली आणि त्यात मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार आणि दमाजी गायकवाड हे प्रमुख सुभेदार होते. माळव्यामध्ये विशेषतः आपलं बस्तान मराठी राज्याचं बसवण्यासाठी ज्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि विजय मिळवला, त्यात ही सर्व घराणी होती. आणि मग या घराण्यांना पुढे शाहू महाराजांनी सुभेदारीवरती जे विभाग वाटून दिले, त्यात ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर, धारचे पवार आणि गुजरातमध्ये बडोद्याचे दमाजीराव गायकवाड. दमाजीराव गायकवाडने मुसंडी मारली, मोगलांना हरवलं आणि काठेवाडपर्यंतचा मुलूक आपल्या ताब्यात घेतला. आणि त्यामुळे पुढे वाटणी करताना गायकवाडांना गुजरातमधील बडोदा हे संस्थान बहाल करण्यात आलं. अर्थात त्यावेळेस ते सुभेदार म्हणून काम करत होते. पण पुढे हे राजघराणं सुरू झालं आणि जेव्हा सगळी संस्थानं वेगळी झाली त्यावेळेला बडोदा हे एक वेगळं आदर्श असं संस्थान या भारतातलं होतं. आणि यांच्या काळामध्ये सयाजीराव महाराजांचा उदय झाला. यातील शेवटचे आणि सर्वात आदर्श महाराज म्हणून ज्यांचा लौकिक भारतभर आणि जगभर आहे ते म्हणजे सयाजीराव महाराज गायकवाड. यांचा जन्म 11 मार्च 1863 साली झाला आणि निधन झालं 6 फेब्रुवारी 1939. यांचा जन्म कवळाणे गावात नाशिक जिल्ह्यामध्ये झाला. वडील काशीराव हे शेतकरी होते आणि त्यांना 3 मुलं होती, गोपाळराव, आनंदराव आणि संपतराव. आता याच वेळेला महाराज तिथं गादीवर असलेले बडोद्याचे खंडेराव महाराज यांचं 1870 साली निधन झालं. आणि आता गादीला वारस नाही, कारण त्यांना मुलबाळ नव्हतं. त्यामुळे काही काळ मल्हारराव गायकवाड यांच्याकडे ते राज्यकारभार सोपवला. पण इंग्रज सरकारचा होता, त्यांना ते काही मान्य झालं नाही आणि त्यांनी ते संस्थान ताब्यात घेऊन मल्हाररावांना पदच्युत केलं. त्यानंतर त्यांनी जमनाबाई, महाराणी जमनाबाई म्हणजे खंडेराव गायकवाड महाराज यांच्या पत्नी, त्यांना सांगितलं की तुम्ही एक मूल दत्तक घ्या, आम्ही तुम्हाला परवानगी देतो. आणि त्याप्रमाणे जमनाबाईंनी शोध सुरू केला. कलेक्टर कवळाणे गावामध्ये गेले आणि गायकवाड घराण्याची जी काही शाखा तिथं होत्या त्यात जवळची शाखा ती म्हणजे काशीराव गायकवाडाचे त्यांच्या घरी गेले. त्यांची 3 मुलं होती, गोपाळराव आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे आनंदराव, संपतराव. या सर्वांना ते बडोद्याला घेऊन आले. आणि इथं आल्यानंतर जमनाबाईनं हजरजबाबी असलेल्या गोपाळरावची निवड केली. कारण गोपाळरावला एक प्रश्न विचारला, सगळ्या मुलांना विचारला की तुम्ही इथं कशासाठी आला आहात. तर दोन्ही मुलांना काही सांगता आलं नाही, पण गोपाळरावांनी सांगितलं की मी इथं राजा होण्यासाठी आलेलो आहे. आणि हे ऐकल्यानंतर महाराणी जमनाबाईंनी त्याची निवड केली आणि 27 मे 1875 रोजी दत्तक विधान करून त्यांना दत्तक घेण्यात आलं. आणि अशा प्रकारे गादीला वारस मिळाला. राज्यारोहण समारंभ 28 डिसेंबर 1881 रोजी झाला आणि पुढे महाराजांनी 64 वर्ष राज्य केलं. आणि त्यांना त्या काळामध्ये राजा होण्याच्या अगोदर दत्तक घेतल्यानंतर शिक्षणाची त्यांची उत्तम सोय केली. खेड्यामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं. शेतकरी समाजामध्ये वाढलेले असल्यामुळे घरामध्ये शिक्षणाचं फारसं भार नव्हतं. पण इथं आल्यानंतर गोपाळराव मुळातच चाणक्य बुद्धीचे, चलाक असे बुद्धिवान होते. त्यांनी लवकरच सर्व प्रकारचं शिक्षण आत्मसात केलं आणि
उर्दू, इंग्रजी आणि गुजराती भाषेवरती त्यांचं प्रभुत्व होतं. मराठी भाषा तर घरात बोललीच जात होती. असे विविध भाषेवरती त्यांचं प्रभुत्व होतं. आणि अशा प्रकारे एक विद्यासंपन्न राजा बडोदा संस्थानला लाभला आणि पुढे त्यांनी 64 वर्ष राज्य करून भारतामधले एक आदर्श राज्य म्हणून नावलौकिक मिळवला. परदेशी गेले. परदेशी त्यांनी शिक्षणाची दिशा पाहिली. तिथं गेल्यानंतर तिथले लोकांची शिक्षण पद्धती त्यांनी अभ्यासली आणि भारतात आल्यानंतर आपल्या राज्यामध्ये, कारण त्यावेळेला सर्व संस्थानं वेगवेगळी होती, अनेक संस्थानं भारतामध्ये होती, त्यांना काही अधिकार इंग्रज सरकारने दिले होते. आणि अशा प्रकारे आपल्या काळामध्ये आपल्या प्रजेची उन्नती कशी होईल याचा विचार करून त्यांनी अनेक गोष्टी राबविल्या. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण म्हणजे तिसरा डोळा. त्यांनी पाहिलं, आपलं राज्य त्यांनी फिरून पाहिलं. राज्यामध्ये खूप गरिबी, अशिक्षित लोक, शेतकरी समाजाची दयनीय स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजेत आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या. सुरुवातीला प्राथमिक शिक्षणाची सोय केली आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण राज्यामध्ये राबवणारं पहिलं राज्य म्हणजे गुजरात, बडोद्याचं. कारण तोपर्यंत सक्तीचं शिक्षण कोणी केलं नव्हतं. त्यानंतरच्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरला याच प्रकारचं कार्य केलं. देशातले हे दोन्ही राजे एकमेकाचे नातेसंबंधी तर होतेच, परंतु आदर्श राजे म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाईल त्या सयाजीराव महाराज गायकवाड आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांनी सुद्धा शिक्षणाचे खूप काही प्रयत्न केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि अशा प्रकारे शिक्षणाची गंगा सयाजीराव महाराजांनी आपल्या राज्यामध्ये सुरू केली. केवळ शिक्षणच नाही, प्राथमिक शिक्षणच सर्वांना तर दिलं जाईल, परंतु मागासवर्गीयांना शिक्षण, स्त्रियांना शिक्षण देण्याच्याही सोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर तंत्र शिक्षणाची एक शाखा त्यांनी सुरू केली, एक विद्यापीठ त्याच्यासाठी सुरू केलं आणि अशा प्रकारे शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. त्याचबरोबर कला, नाट्य वगैरे गोष्टीसाठीही त्यांनी प्रयत्न करून त्या शिक्षणाची सोय केली. आणि विशेष म्हणजे लोकांनी वाचन केलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी वाचनालय गावोगाव सुरू केली आणि शिवाय फिरती वाचनालयही चालू केली. म्हणजे अशा प्रकारे राज्यभर शिक्षणाची गंगा वाहत ठेवण्याचं कार्य केलं. अनेक लोकांना प्रत्यक्ष शिक्षण घेता आलं नाही तर त्यांनी पुस्तकं वाचावीत. जे लोक थोडेफार शिकलेले त्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून वाचनासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि वाचनालय उघडली, फिरती वाचनालय गावोगाव फिरवली. अर्थात यानंतरची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं. आणि याचा लाभ केवळ बडोदा शहरात किंवा गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांना मिळाला असं नाही, की जे विद्यार्थी उत्सुक असतील शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. आणि विशेषतः दोन मोठ्या व्यक्ती की ज्यांचं नाव संपूर्ण भारत ज्यांना ओळखतो ते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे आणि घटना तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या दोघांनाही त्यांनी शिष्यवृत्ती दिली. डॉक्टर आंबेडकरांना तर त्यांनी विलायतेला, इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवलं आणि शिष्यवृत्ती देऊन आंबेडकरांचं शिक्षण झालं. डॉक्टर आंबेडकर केवळ शिकलेच नाही तर शिक्षण झाल्यानंतर त्यांना आपल्या राज्यामध्ये मोठ्या पदावर त्यांनी नेमलं. परंतु तो काळ मोठा अस्पृश्य त्याचा होता आणि स्पृश्य लोक म्हणजे इतर उच्चवर्णीय लोक वागणूक चांगली देत नसायचे. आंबेडकर खूप मोठ्या पदावर कार्य करत होते, परंतु दिवाणजी वगैरे हे लोकही त्यांना मानत नव्हते. आणि अशा प्रकारे आपला अवमान होतोय म्हटल्यानंतर आंबेडकरांनी ठरवले की आता आपल्याला इथे नोकरी करून चालणार नाही. त्यांनी नोकरी सोडायचं ठरवलं. पण सयाजीराव महाराजांनी एक अट घातलेली होती, ती म्हणजे अशी की ज्या विद्यार्थ्याला ते शिष्यवृत्ती देत तो शिकून तयार झाल्यानंतर त्याला मोठ्या पदाची नोकरी देत, परंतु काही काळ त्यांनी नोकरी केलीच पाहिजे अशी अट होती. पण डॉक्टर आंबेडकरांना ते शक्य नव्हतं
कारण तिथं असलेले खालच्या दर्जाचे अधिकारी सुद्धा त्यांना मान देत नसायचे आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता आपण या नोकरीतून मुक्त व्हायचं. तेव्हा त्यांनी दिवाणजीला सांगितलं, जे राज्यकारभार महाराजांचा पाहत होते, की मला आता नोकरी सोडायची, मी इथं राहू इच्छित नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की आंबेडकर, तुम्हाला जी शिक्षणासाठी रक्कम दिलेली आहे ती तुम्हाला परत करावी लागेल. तेव्हा ते काही आंबेडकरांना शक्य नव्हतं. मग डॉक्टर आंबेडकर सयाजीराव महाराजांकडे गेले आणि महाराजांना सांगितलं, महाराज, आपल्याला तर कल्पना आहे की आपले इथले लोक मला किंमत देत नाहीत, माझा अवमान करतात. अशा परिस्थितीमध्ये आपण खूप मला सहकार्य केलं, आपला खूप मला आशीर्वाद लाभला, परंतु मला नोकरी करणं शक्य नाही. तेव्हा मी नोकरी सोडू इच्छितो. त्यावेळेला महाराज म्हणाले, पण आंबेडकर, मग तुमची अडचण काय आहे? तुम्ही सोडू शकता नोकरी. म्हटले, दिवाणजींनी सांगितलं की मला सर्व रक्कम तुम्ही भरा, जी तुम्हाला शिष्यवृत्ती रूपाने मिळालेली होती. अर्थात महाराजांनी अडचण ओळखली. ते म्हणले, डॉक्टर आंबेडकर, तुम्ही काळजी करू नका, तुमची रक्कम मी माझ्या खाजगीतून भरीन, तुम्ही नोकरीचा राजीनामा देऊन मुक्त होऊ शकता, काळजी करू नका. अशा प्रकारे एक सर्वसामान्य माणसांना पुढे घेऊन जाणारा अशा प्रकारचा राजा, आदर्शवत छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण ज्यांनी केलं, महाराजांचा सगळा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवून राज्य चालवलं, ते म्हणजे महाराज सयाजीराव गायकवाड, बडौदा संस्थानिक. आणि अशा प्रकारे आंबेडकरांना तिथून मुक्त केल्यानंतर पुढे काही दिवसांनी आंबेडकरांचं कार्य जोरात सामाजिक सुरू झालं. सगळीकडे आंबेडकरांचं नाव लौकिक झाला आणि मग महाराज सयाजीराव गायकवाडानं त्यांना निमंत्रण केलं एके दिवशी आपल्या राज्यामध्ये आणि त्यांचा भव्य असा सत्कार समारंभ घडून आणला. तेव्हा अशा गुणवंताची कदर करणारा राजा म्हणजे महाराज सयाजीराव गायकवाड. महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केवळ शिक्षणाच्या सोयी केल्या असं नाही, तर त्याचबरोबर सामाजिक सुधारणाही केल्या. घटस्फोटाचा कायदा आणला, कारण पती पत्नीचं पटत नसेल तर त्यांनी एकत्र राहणं हे काही चांगलं नाही आहे, त्यातून स्त्रियांचा छळ व्हायचा. तेव्हा घटस्फोटाचा कायदा त्यांनी मंजूर केला. अस्पृश्यता निवारण करण्याचा कायदा केला आणि विधवा विवाहाला चालना दिली, मिश्र विवाह चालना दिली, बालविवाह बंदी घातली आणि कन्या विक्रय करण्यास बंदी घातली. अशा प्रकारे विविध प्रकारच्या सामाजिक सुधारणा महाराजांनी आपल्या राज्यात घडून आणल्या. आणि तेव्हा आचार्य आत्रे एके ठिकाणी म्हणाले की इंग्रज सरकारात जे इतर राज्यात जमलं नाही, एवढे मोठे इंग्रज सुधारलेले असताना विविध सुधारणा त्यांनी आपल्या देशामध्ये घडून आणण्याचा प्रयत्न केला, पण ज्या सुधारणा महाराज सयाजीराव गायकवाडांनी केल्या आपल्या राज्यामध्ये, त्याही इंग्रज सरकारला इतर राज्यात करता आले नाही. म्हणजे पहा त्यांचा लौकिक किती मोठा होता. महाराजांनी याचबरोबर राजकीय क्षेत्रातही सुधारणा केल्या. पंचायत राज सुरू केलं, ग्रामपंचायत राज्य सुरू केलं, म्हणजे लोकांना तिथल्या तिथं राज्यकारभार करता यावा, न्याय मिळावा, उत्तम न्यायाची व्यवस्था केली. शेतीमध्ये सुधारणा केली, शेतीला पाण्याची आवश्यकता आहे, विहिरी खोदण्यामध्ये चालना दिली आणि अशा प्रकारे शेतीला पाणी पुरवठा होईल याची जबाबदारी त्यांनी त्या गावातल्या पाटलावरती सोपवली. आणि अशा प्रकारे पाटील हा शेवटचा घटक गावाचा, त्याच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांनी टाकल्या. त्यानंतर पंचायत समितीवरही जबाबदाऱ्या टाकल्या. जमीन महसुलाची उत्तम अशी पद्धत सुरू केली, सर्वांना समान असा न्याय मिळेल अशी जमीन धारणा त्यांनी सुरू केली. आणि अशा प्रकारे आपल्या राज्यामध्ये उत्तमोत्तम सोयी करून महाराज प्रजेची काळजी घेत होते, गावोगाव भेटी देत होते, लोकांच्या अडीअडचणी समजून घेत होते. आणि त्याचबरोबर आज आपण देशामध्ये जर पाहिलं तर या सर्व लोकांची काळजी घेऊन महाराजांनी उत्तम उत्तम इमारती बडोदा शहरामध्ये बांधलेल्या आपल्याला दिसून येतात. उत्तम प्रकारच्या बागा तिथं दिसून येतात. आणि हे पाहिल्यानंतर बडोदा शहर आणि बडोदा राज्य हे भारतातील नंदनवन झालेलं आपल्याला त्यांच्या काळामध्ये दिसून येतं. अशा प्रकारे
वर्ष राज्य करून या महाराजांनी या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारी 1939 रोजी आपला देह ठेवला. अगदी तृप्त मनाने प्रजा त्या दिवशी संपूर्ण राज्यातील शोक व्यक्त करत होती आणि महाराजांना आदरांजली देत होती. तशा प्रकारचा एक राजा, आदर्श राजा पंडित मदन मोहन मालवीय, जे त्या काळातले एक प्रसिद्ध विद्यापीठ ज्यांनी चालवलं, अशा प्रकारच्या काशी विद्यापीठाचे पंडित मदन मोहन मालवीय यांनी एके ठिकाणी म्हटले की आपल्या देशामधील हा शेवटचा आदर्श राजा होऊन गेला. याच्यापेक्षा अजून त्यांच्याबद्दल काय वर्णन करावे. तेव्हा अशा या महाराजांना मी आजच्या दिवशी मानाचा मुद्रा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.